महाराष्ट्राचा पोलीस मी, हा महाराष्ट्र माझा, हा महाराष्ट्र माझा, या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा, हा अभिमान माझा, महाराष्ट्राचा पोलीस मी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सिरीज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण बघूया टेस्ट क्रमांक 18 मधील मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयाचं विश्लेषण। तर प्रश्न क्रमांक 51, अग्निदिव्य करणे याचा योग्य अर्थ निवडा। तर पर्याय क्रमांक 2 आहे कठीण कसोटीस उतरणे। त्यानंतरचा प्रश्न आहे 52, पुढीलपैकी विशेषण नसलेला पर्याय शोधा। छान, ओशट, कळसट हे विशेषण आहेत, खोपट मात्र हे विशेषण नाही, नाम आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे 53, पुढील वाक्याचा काळ ओळखा। मधुरा गीत गात आहे। आहे यावरून वर्तमान काळ समजतो। शेवटी त असेल तर चालू म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ, किंवाच त्याला दुसऱ्या भाषेत आपण चालू पण म्हणू शकतो। एखादी क्रिया अपूर्ण आहे म्हणजेच ती क्रिया चालू आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 53 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न आहे 54, टिंब टिंब या समासात शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे असते व पहिले पद संख्यावाचक असते। आता दुसरे पद महत्त्वाचा असणारा समास आहे तो तत्पुरुष समास। त्यामध्ये असणारा पोट प्रकार एक आहे की द्विगु समास। त्यामध्ये पहिलं पद संख्यावाचक असतं, म्हणजे नवरात्र, पंचपाळे, चौकोन, म्हणजे पहिल्या पदामध्ये संख्या असते असा असणारा द्विगु समास आहे। नवरात्रींचा समूह, 5 पाळ्यांचा समूह, 4 कोणांचा समूह असा असणारा द्विगु समास हा तत्पुरुष समासाचाच पोट प्रकार आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 54 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द्विगु समास। त्यानंतरचा प्रश्न आहे 55, कोणत्या प्रयोगात कर्ता हा नेहमी क्रियापदावर हुकूमत गाजवत असतो। तर क्रियापदावर हुकूमत गाजवत असतो याचा अर्थ कर्त्याप्रमाणेच क्रियापदामध्ये बदल होत असतो। कर्त्यामध्ये लिंग वचनानुसार बदल केला की क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होतो, म्हणजेच क्रियापदावर हुकूम गाजवतो असा असणारा प्रयोग कर्तरी प्रयोग आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 55 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्तरी प्रयोग। त्यानंतरचा प्रश्न आहे 56, समास कोणता ते ओळखा। तोंडपाठ, तोंडपाठ, तोंडाने पाठ, याचा विग्रह केला तोंडाने पाठ। ने म्हणजे की विभक्ती प्रत्यय लाभलाय आणि तत्पुरुष समासामधील पोट प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास। हा तोंडाने पाठ विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 56 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न आहे खालील कवितेतील अलंकार ओळखा। आई म्हणून कोणी, आई सहा कमारी, ती हाक येई कानी, मज होय शोक भारी, नोहेच हाक माते मारी कुणी कुटारी। म्हणजे आईला हाक मारलेली आहे, पण ती हाक नाही तर माझ्या काळजावर तो घाव मारलाय असं वाटतंय। असाच घावासारखीच ती हाक आहे, कारण मी आई म्हणून कोणालाही हाक मारू शकत नाही, कारण आज माझी आई अस्तित्वात नाही, असा याचा अर्थ होतोय। मग अशा प्रकारचं उपमेयाचा निषेध करून उपमानच श्रेष्ठ आहे असं ज्या ठिकाणी सांगितलेलं असतं, म्हणजे हाक नाही तर ती काळजावरती घातलेला घावच आहे असं सांगितलेलं आहे। म्हणजे उपमेयाचा निषेध केलाय आणि उपमानच श्रेष्ठ आहे असं ज्या ठिकाणी सांगितलेलं असतं त्या ठिकाणी अपन्नुती अलंकार होतो। म्हणून प्रश्न क्रमांक 57 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा प्रश्न आहे 58, कुऱ्हाडीचा दांडा टिंब टिंब म्हण पूर्ण करा। कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ,
म्हणून प्रश्न क्रमांक 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 59. ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद तेत बोलीला विशद भक्ती मार्ग. ही काय आहे? ओवी. आणि ओवी हा सर्वात जुना पारंपरिक प्रकार आहे. आता ओवीमध्ये पूर्वी 4 चरण असायचे, आता आधुनिक ओवीमध्ये 3 चरण असतात आणि चौथं जर चरण असेलच तर ते अर्ध असतं. म्हणून आधुनिक ओवी 3 चरणांची किंवा 3.5 चरणांची सांगितली जाते. म्हणून प्रश्न क्रमांक 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओवी. त्यानंतरचा प्रश्न आहे 60. एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर टिंब टिंब हा अलंकार होतो. अर्थांतरन्यास अलंकार होतो. पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 61. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे टिंब टिंब होय. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द हा क्रियापद असतो. म्हणून प्रश्न क्रमांक 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्रियापद. त्यानंतरचा प्रश्न आहे 62. चंद्रमौळी घर या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता? पर्याय क्रमांक 1 गरीब व्यक्तीचे घर. चंद्रमौळी घर म्हणजे गरीब व्यक्तीचे घर. त्यानंतरचा प्रश्न आहे 63. मुलांनी खेळावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलांनी खेळावे, आता तृतीय पुरुषी एकवचनी क्रियापद आहे म्हटल्यानंतर ते भावी प्रयोगाचं वाक्य आहे. मुलांनी खेळावे, खेळणारी मुलं आहेत, करताय, यामध्ये कर्मच नाही. साहजिकच जिथं कर्म नाही तिथं अकर्मक म्हणायचं. अकर्मक भावी प्रयोग. म्हणून प्रश्न क्रमांक 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न 64. नववधू प्रिया मी बावरते ही कविता खालील कोणत्या वृत्त प्रकारातील आहे? तर पर्याय क्रमांक 2 नववधू. आता या वृत्तामध्ये 16 मात्रा असतात. आता नववधू हा वृत्त प्रकार कुणापासून सुरू झाला तर कविवर्य तांबे यांनी लिहिलेल्या नववधू प्रिया मी बावरते या काव्यरचनेवरून याचं नाव नववधू असं मिळालेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 65. खालीलपैकी देशी शब्द ओळखा. देशी शब्द याचा अर्थ आहे की मूळ महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसांच्या मध्येच तो शब्द तयार झालेला आहे. इतर कोणत्याही भाषेतून आपल्या मराठी भाषेत आलेला नाही. मुळात इथंच तयार झालेला शब्द आहे, इथंच रूढ झालेला शब्द आहे. असा जो शब्द असतो त्याला देशी शब्द म्हणतात किंवा देशज शब्द असंही म्हणतात. मग बघूया. पर्याय क्रमांक 1 आहे घोसाळे, दुसरं वडील, तिसरं ओढा. हे तिन्ही शब्द हे देशी आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर आहे. म्हणून त्यानंतरचा प्रश्न आहे 66. अव्वाच्या सव्वा सांगणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पर्याय क्रमांक 1 आहे अतिशय महाग किंमत सांगणे म्हणजेच अव्वाच्या सव्वा सांगणे. म्हणून प्रश्न क्रमांक 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 67. दादा राम राम या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. दादा राम राम. पर्याय क्रमांक 1 फक्त कामापुरता संबंध ठेवणे. त्यानंतरचा प्रश्न आहे 68. टिंब टिंब या समास प्रकारात समासांचा विग्रह करताना अथवा किंवा वा या उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात. अथवा किंवा वा हे उभयान्वयी अव्यय काय सुचवतात? विकल्प दर्शवतात. हा किंवा तो, सत्य किंवा असत्य, बरोबर किंवा चूक, दोन्हीपैकी एक सुचवतात. म्हणून वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात त्याला. म्हणून प्रश्न क्रमांक 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वैकल्पिक द्वंद्व. त्यानंतरचा प्रश्न आहे 69. आधी जन्मलेला या शब्दसमूहासाठी योग्य शब्द शोधा. आधी जन्मलेला. पर्याय क्रमांक 2 अग्रज. अग्रज म्हणजे आधी जन्मलेला, अगोदर जन्मलेला. आधी किंवा अगोदर जन्मलेला. याच्या विरुद्धार्थी अनुज आहे. अनुज.
म्हणजे मागाहून जन्मलेला किंवा मागून नंतर जन्मलेला अनुज. म्हणून प्रश्न क्रमांक 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 70. मदनाचा पुतळा या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्दसमूह आहे? मदनाचा पुतळा. मदनाचा पुतळा म्हणजेच अतिशय सुंदर पुरुष म्हणजेच मदनाचा पुतळा. म्हणून प्रश्न क्रमांक 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 71. आरक्त होऊ फुलुनी प्रणयी पलाश फेकी रसाल तरीही मधुगंध पाश ऐकू नये तुझ पीक स्वर मंजुळे का वृत्ती वसंततील का न तुझी खुले का. वरील काव्यपंक्तीतील वृत्त ओळखा. काही विचार करायची गरज नाही, त्यामध्ये वसंत तिलका हा शब्द आहे आणि वसंत तिलकाच वृत्त आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वसंत तिलका. ह्या वसंत तिलकाबाबत या वृत्ताबाबत सर्व माहिती आपण पाठीमागच्या टेस्टमध्ये बघितलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 72. एखाद्या व्यक्तीचे प्राण्यांचे वस्तूचे त्यांच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालींचे हुबेहूब म्हणजेच यथार्थपणे वैशिष्ट्यपूर्ण वर्णन ज्या रचनेत केलेले असते तेव्हा टिंब टिंब हा अलंकार होतो. पर्याय क्रमांक 2 स्वभावोक्ती अलंकार. जसाच्या तसा स्वभाव त्यामध्ये वर्णन केलेला असतो. उदाहरणार्थ गणपतवाणी वेडी पिताना वगैरे. म्हणजे जसं आहे तसं त्याच्या स्वभावाचं वर्णन केलेलं असतं. असा जो अलंकार असतो तो म्हणजे पर्याय क्रमांक 2 स्वभावोक्ती अलंकार. त्यानंतरचा प्रश्न आहे 73. मी पोथी वाचत असेन. मी पोथी वाचत असेन क्रियापदाकडेच आपण बघायचं. पुढं काय का असं ना, पुस्तक वाचू द्या, ग्रंथ वाचू द्या, पोथी वाचू द्या आणि काय. मी पोथी वाचत असेन. असेन हा भविष्यकाळ, भविष्यकाळातलं सांगतोय. तो सांगतोय म्हणजे त्यावेळी क्रिया चालू असेल म्हणजेच अपूर्ण असेल. यामध्ये तसा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 अपूर्ण भविष्यकाळ. मग अपूर्ण म्हणा किंवा चालू म्हणा, भविष्यकाळातलं हे उदाहरण आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 73चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 74. पाप पुण्य या समासाचा प्रकार ओळखा. पाप पुण्य म्हणजेच पाप किंवा पुण्य. इथं विकल्प येतो, वैकल्पिक द्वंद्व समास. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 75. खाणे या शब्दाची क्रियापद रूपे खाली दिलेली आहेत, त्यापैकी चुकीचा पर्याय शोधा. खाण्याचं खाते होतं, खातं होतं, खातात होतं, मात्र खात्यात होत नाही. खात्यात म्हणजे बँक अकाउंट मधील खाता असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रश्न क्रमांक 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर मित्रांनो सामान्य ज्ञान या विषयाकडे आपण वळूया. प्रश्न क्रमांक 76. महाराष्ट्रातील कोणत्या नामांकित स्वातंत्र्य सैनिकाला अंदमान निकोबार बेटाच्या सेल्युलर जेलमध्ये कारावासात ठेवले होते? पर्याय क्रमांक 3 वि. दा. सावरकर. त्यानंतरचा प्रश्न आहे 77. महाराष्ट्रामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत वित्तीय सहाय्यासाठी लक्षित शेतकरी गट टिंब टिंब हा आहे. अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी ही बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 78. महाराष्ट्रामधील कोणत्या वर्तमान विमानतळाची मिश्र वहन आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि हब विमानतळ म्हणून श्रेणी वाढ करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर याची श्रेणी वाढ केलेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 78चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे आयोडीन हा या संप्रेरकामधील महत्त्वाचा घटक टिंब टिंबद्वारे निर्माण केला जातो. आउटू ग्रंथीद्वारे आयोडीन निर्माण केला जातो. या संप्रेरकाची निर्मिती केली जाते. मग आयोडीनची जर कमतरता शरीरात असेल तर काय? तर गलगंड हा आजार होतो. म्हणून प्रश्न क्रमांक 79चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आउटू ग्रंथी. त्यानंतरचा प्रश्न 80 आहे. एक अनियंत्रित आण्विक साखळी अभिक्रिया टिंब टिंबचा पाया तयार करते. अनियंत्रित आण्विक साखळी जर तयार करायची, अनियंत्रित त्याच्यावर नियंत्रण नसणार, अणुबॉम्ब.
पर्याय क्रमांक 1 आहे अणुभट्टीमध्ये आण्विक साखळी जी असते ती नियंत्रित स्वरूपाची असते, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रश्न क्रमांक 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 81. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्या सर्वाधिक आहे? तर पर्याय क्रमांक 2 नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्या सर्वात जास्त, म्हणजे जवळपास 63% ही आदिवासी जमाती आहेत, त्यामध्ये अनुसूचित जमाती आहेत लोकसंख्या. आता म्हणून या जिल्ह्याला, नंदुरबार जिल्ह्याला 100% आदिवासींचा जिल्हा असं संबोधलं जातं. जरी असं म्हटलं असलं 100% आदिवासींचा जिल्हा, तरी सुद्धा 63% आदिवासी लोकसंख्या तिथं राहत आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रश्न क्रमांक 81चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न 82 आहे. 1937 मध्ये बॉम्बे प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण झाले होते? तर पर्याय क्रमांक 1 BG खेर म्हणजेच बाळ गंगाधर खेर हे बॉम्बे प्रांताचे, मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. आणि मुंबई प्रांताचे दुसरे मुख्यमंत्री मोरारजी देसाई हे 1952 मध्ये होते. आणि तेच मोरारजी देसाई हे नंतर काँग्रेस विरोधी पहिल्या जनता दल सरकारमधून पंतप्रधान बनले होते आणि ते पूर्वी इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम पाहत होते. म्हणून प्रश्न क्रमांक 82चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाळ गंगाधर खेर. त्यानंतरचा प्रश्न आहे 83. दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी 107व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन कोणी केले? पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन केलेलं आहे. हे काँग्रेसचं आयोजन, विज्ञान काँग्रेसचं आयोजन बंगळुरू कृषी विज्ञान विद्यापीठानं केलेलं होतं. म्हणून प्रश्न क्रमांक 83चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 84. बांगलादेश सोबत सगळ्यात मोठी सीमा सामायिक करणाऱ्या राज्याचे नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालची सर्वाधिक सीमारेषा बांगलादेशला लाभलेली आहे. आणि आमच्या भारत देशाला सर्वात जास्त सीमारेषा कोणत्या देशाची लाभली असेल? तर बांगलादेशची सर्वाधिक भूसीमा आपल्या भारत देशाला लाभलेली आहे. आणि सर्वात कमी भूसीमा ही अफगाणिस्तानची आपल्या भारत देशाला लाभलेली आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रश्न क्रमांक 84चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 85. आसामचा चहा टिंब पानांचा आहे, तर आसामचा चहा मोठ्या पानांचा आहे. आणि चीनमध्ये जो पिकवला जातो तो चहा लहान पानांचा आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 85चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोठ्या पानांचा. त्यानंतरचा प्रश्न आहे 86. खालीलपैकी नाशिकमध्ये पुढचा सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या वर्षी होणार आहे? पर्याय क्रमांक 3 2027ला होणार आहे. ज्या ठिकाणी कुंभमेळा होतो तिथं नंतरचा कुंभमेळा हा 12 वर्षांनी होतो. म्हणजेच 2015 मध्ये नाशिक येथे कुंभमेळा झालेला होता, आता 2027 मध्ये होणार आहे. म्हणजे प्रत्येक 12 वर्षांनी त्या ठिकाणी होतो. मग भारतातील 4 ठिकाणं आहेत. भारतातील 4 अशी ठिकाणं आहेत की तिथं कुंभमेळा भरतो. महाराष्ट्रामधील नाशिक, मध्य प्रदेशमधील उज्जैन, उत्तर प्रदेश अलाहाबाद म्हणजेच आजचं ते प्रयागराज, आणि उत्तराखंडमधील हरिद्वार. या 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. म्हणून प्रश्न क्रमांक 86चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2027. त्यानंतरचा प्रश्न आहे 87. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशाला पूर्वी
बेरार म्हणून जाणले जात होते किंवा ओळखले जात होते, तर तो प्रदेश आहे विदर्भ. पर्याय क्रमांक 4, विदर्भाला बेरार प्रांत या नावानं ओळखलं जात होतं. म्हणून प्रश्न क्रमांक 87चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 88. खालीलपैकी कोणती बँक जनधन योजनेचे खाते उघडण्यासाठी अधिकृत नाही? ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यामध्ये जनधन खातं ओपन करता येतं. आता ICICI बँक, IDBI बँक, युनियन बँक ऑफ इंडिया ह्या ज्या बँका आहेत त्यामध्ये जनधन खाते ओपन करता येतात. मात्र पर्याय क्रमांक 3 HSBC बँक जी आहे ती आपली नाही, परदेशी बँक आहे, ब्रिटिशांची बँक आहे, त्यामुळं त्या बँकेमध्ये जनधन खातं आपण अधिकृतरित्या उघडू शकत नाही. म्हणजे भारतीय बँकांमध्ये आपण खाती ओपन करू शकतो. म्हणून प्रश्न क्रमांक 88चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 89. खालीलपैकी कोणत्या सार्वजनिक क्षेत्रामधील बँकेचे मुख्यालय मुंबईमध्ये स्थित नाही म्हटलंय? म्हणजे मुख्यालय मुंबईमध्ये असणाऱ्या बँका युनियन बँक ऑफ इंडिया, देना बँक यांचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 आहे कॅनरा बँकेचं मुख्यालय बंगळुरू या ठिकाणी आहे. म्हणून 89चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 90. 2018 साली महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या अस्मिता योजनेचे उद्दिष्ट राज्यामधील ग्रामीण महिलांना टिंब हे पुरवणे आहे. तर पर्याय क्रमांक 2 अनुदानित सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 91. भारतीय संविधानाला अंतिम मंजुरी कोणत्या दिवशी संविधान सभेने दिली? तर अंतिम मंजुरी दिली 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी. त्याच दिवशी दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो, भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले तीही तारीख 26 नोव्हेंबर 1949च असेल. मात्र भारतीय संविधानाची अंमलबजावणी कोणत्या दिवशी सुरू झाली असं असेल तर 26 जानेवारी 1950 या दिवसापासून भारतीय संविधानाची म्हणजे घटनेची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणून प्रश्न क्रमांक 91चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 92. 1 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कोणाची सही असते? तर 1 रुपयाच्या नोटेवरती केंद्रीय वित्त सचिवाची, अर्थ मंत्रालयातील मुख्य सचिवाची सही 1 रुपयाच्या नोटेवरती असते. 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारची नाणी छापण्याचा अधिकार भारत सरकारला असतो. मात्र सर्व प्रकारची नाणी आणि 1 रुपयाची नोट सोडून इतर सर्व प्रकारच्या नोटा छापण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला असतो. रिझर्व्ह बँक सर्व प्रकारच्या नोटा छापते, चलनात आणते. रिझर्व्ह बँकेला हा अधिकार आहे. मात्र नाणी छापण्याचा आणि 1 रुपयाची नोट छापण्याचा अधिकार भारत सरकारला जरी असला तर ते छापल्यानंतर चलनात आणण्याचा अधिकार मात्र रिझर्व्ह बँकेला आहे. म्हणजे भारत सरकारनं नाणी आणि 1 रुपयाची नोट छापल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या ताब्यात द्यावी लागतात आणि रिझर्व्ह बँक नंतर ती चलनात आणते. म्हणून प्रश्न क्रमांक 92चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 93. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण कोणत्या वर्षी सुरू झाली? तर पर्याय क्रमांक 4 2016 या वर्षी पंतप्रधान आवास योजना ग्रामीण ही सुरू झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 94. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाद्वारे विपणन केले जाणारे हातमागाचे कापड आणि उपसाधनांच्या ब्रँडचे नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक 2 आहे इंद्रायणी हँडलूम. नागपूरमधून हे सुरू होतं. तर इंद्रायणी हँडलूम हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 94. प्रश्न क्रमांक 94चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 95. 1867 साली मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर पर्याय क्रमांक 4 डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी या प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 96. गोदावरी नदी महाराष्ट्र राज्यामधून किती किलोमीटर लांब वाहते? तर गोदावरी नदी महाराष्ट्र राज्यामधून 668 किलोमीटर लांब वाहते आणि भारतामधून 1450 किलोमीटर लांब वाहते. काही ठिकाणी याचाच उल्लेख 1465 किलोमीटर असा सुद्धा आहे. हे दोन्ही गृहीत धरू शकतो. भारतामध्ये एवढी लांब वाहते आणि महाराष्ट्रामध्ये एवढी लांब वाहते.
आता भारतात बघितलं तर महाराष्ट्रामधून गोदावरी नदीची सुरुवात होते. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश मार्गे बंगालच्या उपसागराला ही नदी जाऊन मिळते. म्हणून प्रश्न क्रमांक 96चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता त्यानंतर पर्याय क्रमांक 1 दिलाय 282 किलोमीटर. तर महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदी 282 किलोमीटर वाहते. त्यानंतर तापी नदी 208 किलोमीटर वाहते. आणि चौथा जो पर्याय आहे 1450 किलोमीटर गोदावरीची भारतातील लांबी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 97. महाराष्ट्रामधील दुष्काळमुक्त राज्य हे टिंबटिंबचे उद्दिष्ट आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जलयुक्त शिवार योजनेचे उद्दिष्ट आहे. जलयुक्त शिवार योजना यासाठी अंमलबजावणी केलेली आहे की महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आहे, म्हणजे याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 97चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 98. महाराष्ट्रात शिवभोजन योजनेची सुरुवात कोणत्या दिवशी झाली? तर 26 जानेवारी 2020 या दिवशी शिवभोजन योजनेची सुरुवात झालेली आहे. 10 रुपयामध्ये शिवभोजन देण्याची सुरुवात झाली. याची वेळ किती आहे? दुपारी 12 ते 2 या वेळेत शिवभोजन चालू असतं. आता ही प्रायोगिक तत्वावर 50 केंद्रामध्ये सुरू केलेली आहे. आता म्हणून प्रश्न क्रमांक 98चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 26 जानेवारी 2020. त्यानंतरचा प्रश्न 99 आहे. महाराष्ट्रामधील शंभू महादेव डोंगर रांगेच्या उत्तरेला कोणती नदी आहे? पर्याय क्रमांक 4 भीमा नदी. त्याचा शॉर्टकट यापूर्वी दिलेला आहे. आपण विनसा, तासा, गो, हबी, शकरू. आता श म्हणजे शंभू महादेव डोंगर. याच्या उत्तरेला हे दक्षिणेला या उत्तरेला भीमा नदी आहे. लक्षात ठेवायला बरं आहे. पण हाच प्रश्न उलटा आला. शंभू महादेव डोंगर रांगेच्या दक्षिणेला कोणती नदी आहे? तर कृष्णा येईल. हे लक्षात ठेवा. म्हणजे भीमा हे उत्तर बरोबर आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 99चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भीमा. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे 100. दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ही कशाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्रामधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा देण्यासाठी ही योजना आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 100चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, टेस्ट नंबर 18मधील मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयाचं आपण विश्लेषण बघितलेलं आहे. तर यापुढेही असंच हे विश्लेषण पाहत राहा. आता पोलीस भरती टेस्ट सिरीजसोबतच इतरही व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. वेगवेगळे ट्रिक्स आम्ही तुम्हाला इथून पुढेही देत राहू. तर तुम्हीही पहा, त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यांनाही ते शेअर करा. तर आपण परत भेटू पुढच्या चर्चासत्रामध्ये. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.